भाजपा नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात आलेले आहे। रस्ते कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करा अशी मागणी करण्यात आली। नगरसेविका प्रीती सातम यांनी पत्रातून मागणी केली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर दडपशाही होतीये। परभणी पोलिसांच्या माध्यमातून ही दडपशाही केली जाते। मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ रद्द करण्याची घोषणा करावी अशी मागणी आता शेतकरी नेते अजित नवले यांनी केलेली आहे। परभणी जिल्ह्यातील जवळा या गावी शक्तीपीठसाठी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही हे सांगण्यासाठी जमलेल्या शेतकरी मायमावल्यांवर आणि शेतकऱ्यांवर महाराष्ट्राच्या पोलिसांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने मोठी दडपशाही आणि दादागिरी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही या पार्श्वभूमीवर आवाहन करतोय की आज जी घटना झाली त्या पार्श्वभूमीवर त्यांनी समोर यावं आणि शक्तीपीठ आम्ही रद्द करतो आहोत अशा प्रकारची घोषणा करावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही त्यांना बातमी आहे अमरावतीमधून। अमरावती महानगरपालिकेची पहिली आमसभा संपन्न झालेली आहे। 8 स्वीकृत नगरसेवकांची एकमताने निवड झाली आहे। काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल यांना स्वीकृतमध्ये संधी देण्यात आलेली आहे, तर विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास इंगोले यांची निवड करण्यात आलेली आहे। अमरावती महानगरपालिका में सभागृह नेता के नाम से श्री चेतन भाऊ गावंडे का नाम नियुक्त किया गया है। साथ ही विरोधी पक्ष नेता में श्री विलास जी इंगोले और विविध अलग अलग पार्टियों की तरफ से गठ नेताओं का नाम नियुक्त किया गया है। उनका सभी का मैं सभागृह में हार्दिक अभिनंदन करता हूं। काँग्रेस पक्षाच्या नेत्या आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर, दुसरे काँग्रेस पक्षाचे नेते या शहराचे माजी पालकमंत्री आदरणीय डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, या जिल्ह्याचे खासदार बळवंत भाऊ वानखडे, शहराचे अध्यक्ष बबलू भाऊ शेखावत, या सगळ्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली। या सभागृहाचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम करणार आहे। अमरावती महापालिकेच्या इतिहासात मी दुसरा संपादक आहे जो त्या महापालिकेच्या इतिहासात पोहोचलो आहे। याच्या अगोदर दैनिक प्रतिदिन पेपरचे संपादक नाना काऊजा पहिल्या हाऊसमध्ये पोहोचले होते। यानंतर मी लकी आहे का आज मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे आणि ह्या दिवसाला माझ्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी घोषणा झाली। मी याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या याचा आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।